शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकाचा वाण निवड करत असताना टपोऱ्या बोंडाचा, कमी क्षेत्रात जास्त उत्पादन देणारा, कीड आणि रोगाला कमी बळी पडणारा, त्याचबरोबर लवकर तयार होणारा वाण आपण लागवड करणं गरजेचं असतं. शेतकरी मित्रांनो, कपाशीचं पीक सुमारे 6 महिने शेतात राहत असल्यामुळं योग्य जमिनीची निवड करणं गरजेचं आहे. कपाशी लागवडीसाठी काळी, मध्यम ते खोल 90 सेंटीमीटर पर्यंत, त्याचबरोबर पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आपल्याला निवडायची असते. उथळ, हलक्या, क्षारयुक्त आणि पाणथळ जमिनीत कपाशीची लागवड करण्याचं टाळायचं आहे. शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकाचे टॉप वाण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, राशी सीड्स या कंपनीची राशी 659 ही एक खूप चांगली रिझल्ट देणारी व्हरायटी आहे. या वाणाचा कालावधी हा 145 ते 155 दिवसाचा आहे. त्याचबरोबर ही लवकर येणारी व्हरायटी आहे. मे ते जून या 2 महिन्याच्या कालावधीत याचा लागवड आपण करू शकता. या वाणाची उंची जर पाहिली तर 150 ते 160 सेंटीमीटर, म्हणजेच सर्वसाधारण 5 ते 5.5 फुटापर्यंत हे वाण वाढतं. शेतकरी मित्रांनो, या वाणाचं बोंडाचं वजन सरासरी 5 ते 5.5 ग्रॅमपर्यंत भरतं. या वाणामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता जास्त आहे. जास्त पाऊस झाला तरीही जास्त नुकसान होत नाही. या वाणामध्ये रस शोषक किडींचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणावर होतो. त्याचबरोबर लाल्या रोगाविरुद्ध सहनशील असा वाण आहे. शेतकरी मित्रांनो, या वाणाच्या बोंडांचा आकार हा मोठा असल्यामुळं हा वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला आहे. बोंडांचा आकार मोठा असल्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होते. या वाणाला 5 पाकळ्या असतात, त्यामुळं बोंड हे टपोरं असतं. सरकीची संख्या जास्त भेटते आणि उत्पादनामध्ये वाढ होते. या वाणाची लागवड करताना 2 लाईनमध्ये 4 फूट अंतर ठेवायचं आहे. 2 रोपांमध्ये 1.5 ते 2 फूट अंतर आपल्याला ठेवायचं आहे. शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकाचा 2 नंबरचा जो वाण पाहणार आहोत तो आहे महिको कंपनीचा बाउन्सर MRC 7391. शेतकरी मित्रांनो, या वाणाचा कालावधी जर पाहिला तर 160 दिवसांचा असतो. एकसारखं मध्यम बोंड यापासून मिळतं. 5.5 ते 6 ग्रॅम सरासरी वजन त्याचं मिळतं. उच्च बोंड धरून ठेवण्याची क्षमता या वाणामध्ये आहे. शोषक किडींना म्हणजेच थ्रिप्स, तुडतुडं, मावा यासाठी हे वाण जे आहे ते सहनशील आहे. या वाणांची बोंड ही उत्कृष्ट फुटतात. त्याचबरोबर निवडण्यासाठी सोपं आहे. उत्कृष्ट पुनरुज्जीवन क्षमता आहे. उच्च उत्पादन देण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. बागायती त्याचबरोबर कोरडवाहू क्षेत्रामध्ये याची लागवड आपण करू शकता. सर्व प्रकारच्या मातीसाठी योग्य असा वाण आहे. आपण बागायतीसाठी 4x2 फुटावर लागवड करू शकता. त्याचबरोबर कोरडवाहूसाठी 3x2 फुटावर अंतरावरती लागवड याची करू शकता. शेतकरी मित्रांनो, 3 नंबरचा जो वाण पाहणार आहोत तो आहे आदित्य सीड्स कंपनीचा मोक्ष. शेतकरी मित्रांनो, हा सुद्धा एक टपोऱ्या बोंडाचा वाण आहे. या बोंडाचा आकार हा मोठा असतो. हा वाण आपण बागायती किंवा कोरडवाहू क्षेत्रामध्ये लागवड करू शकता. हा वाणसुद्धा किडींसाठी सहनशील असा वाण आहे. शेतकरी मित्रांनो, या बोंडाचं वजन हे 6 ते 6.5 ग्रॅम सरासरी मिळतं. आपण याची लागवड मे ते जूनमध्ये करू शकता. 2 लाईनमध्ये पेरणीचं अंतर जर पाहिलं तर 4 फूट अंतर आपण ठेवू शकता. 2 रोपांमध्ये 1.5 ते 2 फूट अंतर आपण ठेवू शकता. 155 ते 160 दिवसाच्या कालावधीचा हा वाण आहे. शेतकरी मित्रांनो, 4 नंबरला जो वाण पाहणार आहोत तो आहे महिको कंपनीचा जंगी. या वाणाचा कालावधी हा 150 ते 160 दिवसांचा आहे. हा वाणसुद्धा टपोऱ्या बोंडाचा वाण आहे. शेतकरी मित्रांनो, जास्त बोंड टिकून ठेवण्याची क्षमता या वाणामध्ये आहे. बोंडामधील अंतर हे कमी असतं. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हा वाण वेचणीसाठी सोपा आहे. उच्च उत्पादन क्षमता आहे. एकसारखी मोठी बोंड आपल्याला या वाणापासून मिळतात. कमी कालावधीत जास्त बोंड टिकून ठेवण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. रस शोषक कीटक व्यवस्थापनासाठी कमी फवारण्या कराव्या लागतात. शेतकरी मित्रांनो, 5 नंबरचा जो कपाशी पिकाचा वाण आहे तो आहे धनदेव प्लस. शेतकरी मित्रांनो, मोठ्या टपोऱ्या बोंडाचा हा वाण आहे. या वाणाचा कालावधी हा मध्यम आहे. वेचणीसाठी सोपा आहे. जास्त बोंड धरून ठेवण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर मजबूत आणि काटक प्रकारचा हा वाण आहे. एकसारखी मोठी बोंड यापासून मिळतात. जास्त बोंड धरून ठेवतात.
त्याच्यामुळं आपल्याला जास्त उत्पादन मिळतं. शोषक कीटक व्यवस्थापनासाठी कमी फवारण्या कराव्या लागतात. उच्च उत्पादन देण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. शेतकरी मित्रांनो, राशी 659, बाउन्सर, मोक्ष, जंगी किंवा धनदेव प्लस या 5 वाणांपैकी कोणताही वाण आपल्याला जो योग्य वाटेल तो वाण आपण निवड करू शकता. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, US 7067 US ॲग्रीसीड्स कंपनीचा हा सुद्धा एक चांगला वाण आहे. कबड्डी, प्रभात सीड्सचा सुपरकॉट, त्याचबरोबर जादू हा कावेरी सीड्सचा हा सुद्धा एक चांगला वाण आहे. अजित 199, अजित 1199 हे सुद्धा खूप चांगले वाण आहेत. बायोसीड कंपनीचा GHH 029, त्याचबरोबर शिखर कंपनीचा जय हो हा सुद्धा एक चांगला वाण आहे. राशी सीड्स कंपनीचा स्विफ्ट हा सुद्धा एक चांगला वाण आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जो योग्य वाण वाटेल तो आपण लागवड करू शकता. शेतकरी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ कोणत्याही कंपनीच्या प्रचारासाठी बनवलेला नाही. त्यामुळं आपल्याला जो वाण आपल्या मातीमध्ये चांगलं उत्पन्न देतो तो वाण आपण निवड करू शकता. शेतकरी मित्रांनो, शेतीविषयी कोणत्याही समस्येसाठी किसान हेल्पलाईन सेंटर 1800 180 1551 या टोल फ्री नंबरवर सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत आपण आठवड्यातील 7ही दिवस कॉल करू शकता आणि शेतीची सर्व प्रकारची माहिती आपण यापासून घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.